वेलकम बैक टू माय यूट्यूब चैनल। हॅलो गाईज, सो आज आहे आमच्या सलॉनमध्ये ओलाप्लेक्स इव्हेंट। सो तुम्ही बघू शकता थोडंसं बलून्स वगैरे लावलेले आहेत आज इव्हेंटमुळे। पेडिक्युअर सेक्शन पण थोडंसं डेकोरेट केलेलं आहे इव्हेंटसाठी। सो गाईज, मी आता थोडंसं रेडी होते, ग्रूम होते। सो मी यूज केलं की टोनर, आणि ही माझी फेवरेट क्रीम आहे एमोलिन, तर संपत आली आहे। ही यूज करते, हे लॅक्मेचं सनस्क्रीन आहे, खूप छान आहे। मी आता जस्ट ट्राय करते, पण मला आवडलं हे सनस्क्रीन लॅक्मेचं। हे न्यू लॉन्च झाले आता जस्ट, सो आय एम ट्राईंग दिस। सो मी हे रोज इतर यूज करते, आणि मी हे स्पेशल इथे, हे माझं जे व्हीनस माउंटेन आहे ना आपलं, हे मी इथे अप्लाय करते एव्हरी डे। अप्लाय करून झाल्यावर जस्ट मी त्याला रबिट करते, हे आणि हे। कॉन्टूर आहे, हे मी जस्ट, हे माझं जॉ लाईन आहे, याला जस्ट शार्प करते मी इथे अप्लाय करून। गुड मॉर्निंग की both sides you have to apply to your jawline. You done it na before Olaplex? No, I done once. Only once you did? Okay. You want to wash first and then apply one number, and after 10 minutes you have to apply second number Olaplex. And after that, after 15 minutes you have to wash. Just rinse it. Conditioner or mask, 4 number mask. पाऊस आला ना, झोपा। काल रात्री You want to do? हां, मी एवढी गोड चहा नाही पियत, मी सरबत बनवता तुम्ही। सरबत नाही, सरबत नाही पियायचं आहे मला। किती क्यूट बॉटल आहे बघा। सो हे आहे ओलाप्लेक्स हेअर ट्रीटमेंट। तो हे ओलाप्लेक्स बॉन्ड बिल्डिंग टेक्नॉलॉजी आहे, जे परमनंटली आपल्या हेअरला रिपेअर करतं, रिबिल्ड हेअर बॉन्ड आहे। सो आपले हेअरची पोरॉसिटी जी असते ती रिड्यूस करते, प्रोटेक्ट एव्हरी हेअर टाईप फ्रॉम डॅमेज। सो फर्स्ट हेअर वॉश करायचा आहे, त्यानंतर ड्राय केल्याच्या नंतर 1 नंबर ॲप्लिकेशन करायचं आहे। 10 मिनिट्स नंतर वेट केल्यानंतर आपल्याला सेकंड नंबर ॲप्लिकेशन करून जस्ट आपल्याला हेअर वॉश करायचं आहे ओलाप्लेक्स शॅम्पू कंडिशनरने, आणि जस्ट आपल्याला हेअर ड्राय करायचे आहे।
सो इव्हेंट असल्यामुळे बॅक टू बॅक क्लायंट्स होते, अपॉइंटमेंट्स होते. सो शेड्यूल एवढं बिझी होतं की आम्हाला जेवायलासुद्धा वेळ मिळाला नाही. सो इव्हिनिंगपर्यंत हे इव्हेंट चालू होतं. सो तुम्ही बघू शकता पूर्ण सलॉनमध्ये एवढी क्राऊड होती, बॅक टू बॅक क्लायंट्स होते आणि आम्ही सर्वजण बिझी होतो. शॅम्पू स्टेशन पण बिझी होतो, क्लायंट्स वेटिंगवरती होते. सो तुम्ही बघा. प्रॉडक्टवरती 50% डिस्काउंट होतं. सो एवढा बिझी शेड्यूल असतानासुद्धा मी सर्व व्हिडिओ कॅप्चर केले आहेत. सो मला जरा पण वेळ नव्हता तरी मी थोडे व्हिडिओ कॅप्चर करत होती. सो आपलं इव्हेंट इथेच संपलं आहे. थँक्यू टू वॉचिंग दिस. सो ही आहे अमृता मॅनेजर. ही जे वेव्ही हेअर आहेत खूप पहिला हिने स्मूथनिंग केली होती, तर हिला रोज ब्लो ड्राय करायचा असतो. सो मी आज हिला सजेशन दिलं आहे की सजेस्ट केलं आहे की तुझे वेव्ही हेअर आहे, नॅचरल टेक्स्चर जे आहे आपण त्याला मेंटेन करूया. सो मी यूज केलेलं आहे ज्या कर्ली केसांसाठी मोरक्कन क्रीम आहे, हायड्रेटिंग क्रीम आणि मोरक्कन ऑइल हे मिक्स करून मी तिच्या हेअरला अप्लाय केलेलं आहे सेक्शन बाय सेक्शन. आणि तुम्ही बघता मी ते वेव्ह जे आहे ते कर्ल्स फिंगर वेव्स करून ते असंच ठेवणार आहे आणि त्यानंतर मी तिला डिफ्युजर यूज करणार आहे. सो हा लुक ती इझिली मेंटेन करू शकते. सो रोज हीट देण्यापेक्षा मी तिला हा लुक सजेस्ट केला आहे आणि तिला खूप आवडला हा लुक. तुझी मेंटेन आहे ना, तुला चांगले आले तर तसेच ठेवेल ना, नाही करणार. सो हे आहे डिफ्युजर जे मी हिच्या हेअरला यूज करते. जे मी कर्ल्स केलेले आहेत ना त्याला हे मेंटेन करते. तर तुम्ही बघू शकता मी कशा प्रकारे करते. सो हे डिफ्युजर यूज केल्याच्या नंतर वॉल्यूम छान येईल, कर्ल्स मेंटेन आणि हायड्रेट वाटतील आणि क्रिस्पी वाटतील तुमची केसं आणि कर्ल्स खूप छान दिसणार, मेंटेन वाटणार तुम्हाला. So you can see the final result and she loved this look, she liked it. Thanks for watching.